नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे। तर आज आपण या व्हिडिओमध्ये अगदी खमंग, वर्ण कुरकुरीत आणि आतनं अगदी सॉफ्ट असे हे डाळवडे कशा पद्धतीने बनवायचे ते पाहणार आहोत। तर हे पहा, इथे मी एक डाळवडा तुम्हाला तोडून दाखवत आहे। तर आतनं एकदम मस्त सॉफ्ट आणि वर्ण अगदी कुरकुरीत असा हा डाळवडा आपला तयार झालेला आहे। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी साधारण 2 कप चण्याची डाळ स्वच्छ 2 ते 3 वेळा 3 ते 4 तास भिजत ठेवली होती। तर साधारण 3 ते 4 तास आपल्याला ही डाळ भिजवायची आहे। आणि नंतर काय करायचं आहे, यातलं जे सर्व पाणी आहे ते आपल्याला निथळून घ्यायचं आहे। लक्षात ठेवा, या डाळीमध्ये थोडं देखील पाणी उरता कामा नये। पूर्ण चाळणीवरती आपल्याला ही डाळ पसरून त्यातलं पाणी काढायचं आहे। आणि इथे मी हे मिक्सरचा जार घेतलेला आहे। आता या डाळीची क्वांटिटी जास्त असल्यामुळे मी 2 बॅचेसमध्ये ही डाळ दळणार आहे। तर यातली अर्धी डाळ मी मिक्सरच्या भांड्यात टाकलेली आहे आणि नंतर आपल्याला ही डाळ मिक्सरवरती बारीक करून घ्यायची आहे। तर यामध्ये अजिबात मी पाणी टाकलेलं नाही आहे, अशी ओबडधोबड रवाळच ही डाळ आपल्याला वाटून घ्यायची आहे। तर हे पहा, अशा पद्धतीने ही डाळ मी वाटलेली आहे। यामध्ये थोडेसे डाळीचे कण राहिले तरी काही हरकत नाही। वडे केल्यानंतर ते डाळीचे कण आपल्या दाताखाली येतात तेव्हा अतिशय छान असे ते लागतात। तर हे पहा, अर्धी डाळ मी इथे दळून घेतलेली आहे। अशाच पद्धतीने आता आपण उरलेली डाळ देखील दळून घेणार आहोत। तर पुन्हा एकदा मी उरलेली डाळ मिक्सरच्या भांड्यात टाकत आहे आणि नंतर आपल्याला यामध्ये काही साहित्य टाकायचं आहे। तर इथे मी 1 इंच आल्याचे तुकडे घेतलेले आहेत, ते टाकूयात। त्याचबरोबर 5 ते 6 मी इथे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। तर हिरव्या मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता। आणि हे देखील आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे। आणि सर्व मिश्रण मी एका बाउलमध्ये ट्रान्सफर केलेलं आहे। आता मी यामध्ये टाकत आहे एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा। कांदा टाकल्यामुळे आपले वडे अगदी आतून सॉफ्ट होतात, मॉइस्ट होतात। आणि नंतर आपल्याला यामध्ये टाकायचं आहे 1 चमचा जिरं, चिमूटभर हिंग मी इथे टाकलेला आहे, चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि सर्वात शेवटी आपल्याला यामध्ये टाकायची आहे भरपूर अशी कोथिंबीर। आणि नंतर आपल्याला हे सर्व साहित्य एकजीव करून घ्यायचं आहे। तर हे पहा, यामध्ये अजिबात आपण पाणी वापरलेलं नाही आहे। यामध्ये आता आपण मीठ वगैरे टाकलेलं आहे म्हणून मिश्रणाला लगेचच पाणी सुटायला सुरुवात होते। म्हणून हे मिश्रण आपल्याला बनवून लगेचच याचे वडे तळून घ्यायचे आहे। जर तुम्ही असंच हे मिश्रण बनवून ठेवलं तर ते पातळ होण्याची शक्यता असते, त्यामुळे आपले वडे बिघडू शकतात। तर हे पहा, अशा पद्धतीने हे मिश्रण मी तयार केलेलं आहे। तर आता आपण याचे वडे करणार आहोत। तर त्यासाठी इथे आपल्याला हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं मिश्रण आपल्याला हातावरती घेऊन अशा पद्धतीने त्याचा गोळा करून आपल्याला हा वडा थापून घ्यायचा आहे। तर अगदी पातळ किंवा जाड न करता असा मध्यम स्वरूपाचा आपल्याला हा वडा तयार करून घ्यायचा आहे। आणि हा वडा आपण तयार करून ठेवायचा नाही आहे। जर तुम्ही ठेवला तर त्याचा आकार बिघडू शकतो किंवा तो वडा पातळ होऊ शकतो। म्हणून लगेचच आपल्याला बाजूला तेल गरम करून ठेवायचं आहे आणि लगेचच असे वडे तयार करून एक एक तेलामध्ये सोडायचे आहे। तर तेल अगदी कडकडीत तापवायचं नाही आहे, मीडियम टू हाय फ्लेमवरतीच हे तेल मी तापून घेतलेलं आहे। आणि त्याच फ्लेमवरती आपल्याला हे वडे छान गोल्डन रंगाचे होईपर्यंत, क्रिस्पी होईपर्यंत दोन्ही बाजूनी छान खरपूस तळून घ्यायचे आहेत। तर हे पहा, तर अगदी खमंग आणि कुरकुरीत असे आपले हे वडे तयार होतात। तुम्ही एक गोष्ट पाहिली असेल, ज्यावेळेस आपण वडे टाकले तेव्हा भरपूर असा तेलाला फेस आला होता आणि आता तो फेस कमी झालेला आहे। याचा अर्थ असा होतो की आपले हे वडे अगदी छान व्यवस्थित तळले गेलेले आहेत। तर हे पहा, मस्त रंग आलेला आहे। तर अशाच पद्धतीने मी उरलेले वडे देखील इथे तळून घेतलेले आहेत। तर हे पहा, मस्त आपले गरमागरम कुरकुरीत असे हे डाळवडे तयार झालेले आहेत। गरमागरम चहासोबत हे वडे फारच अप्रतिम लागतात। तर तुम्ही देखील ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि ही रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।